श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांधणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराद्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मा वळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास बंधू आता जो अविद्या रात्री सोनिया केळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती जे बाधका येईत तसे स्तुती बोलाची. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगम् शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं. फार तुमचा आवाज लय अटकतोय, जरा रेंज मध्ये या ना. निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. भगवंत त्या अर्जुनाला प्रज्ञा ज्याची प्रतिष्ठित झालेली आहे, म्हणजे जो स्थितप्रज्ञ आहे, जो महात्मा आहे, जो संत आहे, त्याचे लक्षण सांगत असताना भगवंत म्हणतात अर्जुना करता भगवंतांनी शब्द वापरलेला आहे महाबाहू. हे महाबाहू असणारे अर्जुना, ज्याच्या हातात सामर्थ्य आहे, ज्याच्या हातात शक्ती आहे, असा असणारा तो अर्जुन, म्हणून त्याला महाबाहू म्हटलं. आणि काही ठिकाणी उल्लेख असा आहे की अर्जुन हा भगवान प्रभू रामचंद्रासारखा अजानबाहू आहे, म्हणून त्याला महाबाहू म्हटलं. अजानबाहू म्हणजे कोण, तर ज्याचे हात हे त्याच्या गुडघ्यापर्यंत असतात त्याला अजानबाहू असं म्हटलं जातं. म्हणजे मांड्यांच्या खालपर्यंत ज्याचे हात येत असतात त्याला अजानबाहू असं म्हटलं जातं. आणि मग तोच अर्जुन अजानबाहू आहे, म्हणून त्याला महाबाहू असं भगवंत म्हणतात. ते भगवंत अर्जुनाला म्हणतात हे महाबाहू असणारे अर्जुना, म्हणून सर्व प्रकाराने सर्वशः निगृहीतानी त्या इंद्रियांना सर्व प्रकाराने जन निग्रहित केलेलं आहे. का तर ते मागच्या प्रवचनात आपण श्रवण करून आलो की देखे प्राप्ती ही पुरुष इंद्रियला अधिपती कौतुके तरी आक्रमीला जाण हे संसारिके. तर जो व्यक्ती मुक्त होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलाय, आता भगवंत त्याच्यापासून लांब नाही, आता मोक्ष त्याच्यापासून लांब नाही, आता कैवल्य स्थितीला तो प्राप्त होणार आहे. मात्र जर त्यानं कौतुकानं देखील आपल्या इंद्रियांना विषय सुखाच्या नादाला लावलं, विषयाचा उपभोग दिला, तर ती व्यक्ती त्या कौतुकाने लावल्याच्या परिणामामुळं संसारिक दुःखाला प्राप्त होते. आणि असं असल्यामुळं अर्जुना ती व्यक्ती मोक्षाला प्राप्त होत नाही. मात्र जो महात्मा आहे तो काय करतो, इंद्रियाने निग्रह, इंद्रियाचं सर्व प्रकाराने निग्रहण करतो
त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित असं जाण, तोच खरा महात्मा आहे असं जाण, तोच खरा योगयुक्त आहे असं जाण, तोच खरा प्रज्ञयुक्त आहे असं तू जाण. म्हणून आपुली आपण पया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असेल. भगवंत म्हणतात म्हणून आपुली आपण पेया आणि जरी इंद्रिय येते आया. भगवंत म्हणतात हे बघा, आपल्याला आणि आपलीच इंद्रिय जरी आवडता आली ना, तर अर्जुना तरी अधिक काही धनंजय सार्थक असेल. अरे अर्जुना, त्याच्यापेक्षा मोठं सार्थक काहीच नाही. आपण दुसऱ्याला आवडणं याच्यात सार्थक नाही, आपल्या मर्जीनं दुसरा जगणं याच्यात सार्थक नाही. पण भगवंत म्हणतात सर्वात मोठं सार्थक आहे. कदाचित या सार्थकापेक्षा मोठं सार्थक कोणतंच नसेल. कोणतं सार्थक आहे ते? भगवंत म्हणतात आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येते आया. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात जर आली, इंद्रिय आपण म्हणून तसं जर वागायला लागली, तर भगवंत म्हणतात अधिक काही धनंजय या सार्थक असते. अरे त्याच्यापेक्षा मोठं सार्थकाची गोष्ट अर्जुना आहे तरी कोणती? का तर आपली इंद्रिय ही कधीच आपलं ऐकत नाही. हिताशी जी जिंदगी ते सदाची इंद्रिय दुःखे, असं पुढं 6व्या अध्यायात मौली ज्ञानोबरांनी म्हटलेलंच आहे. आपल्या हिताकरता जे जे चांगलं आहे ते आपल्या इंद्रियांना कायमच त्रासदायक असतं. आपल्या डोळ्यांना एखादा चित्रपट बघायला किंवा 30-30 सेकंदाच्या रील बघायला त्रास वाटत नाही, पण त्याच डोळ्यांना वाचन करायचं म्हणलं की कंटाळा येतो. आपल्या ह्याच हातांना गप्पा मारत असताना टाळी देण्याकरता कंटाळा येत नाही, मात्र भजन करायचं म्हटल्यानंतर हात जास्त वेळ वर राहत नाही. आपलं हेच मुख रात्री 2-2 वाजेपर्यंत बाता मारत बसू शकतं, गप्पा मारत बसू शकतं. याचं नव्हे त्याचं नव्हे त्याचं सर्वांचं कुटाळं काढू शकतं. मात्र त्याच मुखाला जर म्हटलं ना हरिमुखे म्हणा म्हण देवाचं नाव घे, तर त्या मुखाची क्षमता जास्त वेळ नसते. पायाला आपण जर म्हटलं ना चल कुठं तरी फिरायला जायचंय, तर ते पाय यायला तयार होतात. पण त्याच पायांना जर म्हटलं ना वारीत चालायचंय, नाही बाबा आता गुडघे काम देत नाही. म्हणजे आपले इंद्रिय आपलं ऐकत नाही, तर ते इंद्रिय त्यांच्या मनाजोगा आपल्याला करायला होता. आपण म्हणतो तसं ऐकत नाही. पण भगवंत म्हणतात की ज्याचे इंद्रिय ज्याचं ऐकतात त्याच्या जीवनात त्याच्या इतकं मोठं दुसरं कोणतंच सार्थक नाही. आणि व्यवहारात सुखी परमार्थ ज्याच्या इंद्रिय ताब्यात आले तो यशस्वी झाला. ज्याच्या इंद्रिय ताब्यात आले तो यशस्वी झाला. मग तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्ही स्वतःच्या इंद्रियावर जर ताबा मिळवला, तर त्या इंद्रियावरचा ताबा, तो इंद्रियाचा केलेला निग्रह, त्या इंद्रियाचं केलेलं दमन हे तुम्हाला तुमच्या साध्यापर्यंत पोहोचवतं. त्याच्याकरता तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे स्वतःच्या इंद्रियाचं दमन करणं. माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देतात की कसं ते इंद्रियाचं दमन आहे. माऊली म्हणतात देखे पुरमजिया परी, वाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावसे आवरी, आपण पेची. भगवंत म्हणतात देखे बघा, कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी. जसा तो कासव काय करतो, तर ज्या वेळेस तो निवांत आहे, ज्या वेळेस त्याला वाटतंय आपल्यावर आता धोका नाही, आपल्यावर आता संकट नाही, त्यावेळेस तो काय करतो, वाईला अवयव पसरी, स्वतःचे हातपाय आणि मान बाहेर काढतो. आणि जर त्याला वाटलं आपल्यावर संकट आहे ना, तरी इच्छावसे आवरी आपले आपण किंवा आपण पेची, तो काय करतो, इच्छावसे आवरी, तो स्वतःच्या मर्जीने ते हातपाय परत स्वतःच्या शरीरात ओढून घेतो. म्हणजे त्याच्या त्या कवचामध्ये ओढून घेतो. म्हणजे त्या हातपाय त्या कवचाच्या बाहेर ठेवायचे की त्या कवचाच्या आत ठेवायचे. त्या इंद्रियाने छोटं राहायचं की ते इंद्रिय मोठं करायचं, हे कोण ठरवतं, तर तो कुर्म, तो कासव स्वतःचे स्वतः ठरवतो. माऊली म्हणतात तैसे इंद्रिये आपैते होती, जयाचे म्हणितले करते, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. भगवंत म्हणतात तसं इंद्रिय आपैती होती,
ज्या व्यक्तीला इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात, जयाचे म्हणे तले करते, ज्याचे इंद्रिय जो म्हणेल तसे करते, तया प्रज्ञाजान स्थिती पातली असे भगवंत म्हणतात, त्याला प्रज्ञायुक्त स्थिती प्राप्त झाली आहे असं तू जाण. तोच प्रज्ञायुक्त आहे असं जाण, तोच स्थित प्रज्ञ असं तू जाण. आता आणि काही एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. भगवंत म्हणतात अजून एक चिन्ह तुला सांगतो अर्जुना, ऐक. त्या परिपूर्ण झालेल्या महात्म्याचं आणखीन एक चिन्ह आहे, पण ते चिन्ह मी जे तुला सांगतोय ते कोणतं साधारण चिन्ह नाही, ते चिन्ह आहे गहन चिन्ह आहे. ते चिन्ह कसं आहे तर गहन गहन असणार चिन्ह अर्जुना मी तुला सांगतोय. ते काय चिन्ह आहे भगवंत म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथचे इरे तीर्थळिद्रित जो. भगवंत म्हणतात अर्जुना तो महात्मा कसा आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी देखे भूत जात निदेले आणि तेथेची जया पाहले. सर्वजण ज्या वेळेस झोपतात म्हणजे सर्वजणांची जी रात्र आहे ती महात्म्या करता जागण्याची वेळ आहे, आणि सर्वजणांची जी जागण्याची वेळ आहे ती महात्म्याची झोपण्याची वेळ आहे. म्हणजे रात्री 12 ते 8 जागतो तो महात्मा आहे का? मग अर्थ कसा आहे? अर्थ असा आहे, या निशा सर्वभूतानां सर्व भूतांची जी निशा आहे म्हणजे जी रात्र आहे, म्हणजे ज्या काळात भूत काहीच कळत नाही त्या काळात त्या ठिकाणी तो जागा आहे. म्हणजे देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी सगळे झोपलेले त्या ठिकाणी महात्मा जागा आहे, आणि संसाराचे कार्य करण्यात संसारात गुंतण्यात अख्खा संसार जागा आहे, मात्र महात्मे झोपलेले. महात्मे त्या गोष्टीपासून लांब आहे, त्या गोष्टीपासून दूर आहे. तो चित्तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. भगवंत म्हणतात असा तो आहे ना, तो चित्तो निरुपाधी, तो उपाधी रहित आहे. अर्जुना तो स्थिर बुद्धी, अर्जुना तो स्थिर बुद्धी झालेला आहे, आणि तोची जाणे निरवधी मुनीश्वर. आणि तो काय झालेला आहे तर मुनीश्वर झालेला आहे. या स्थितीचे एक उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्रातला एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे मेहुणे म्हणजेच आई साहेबांचे बंधू एक दिवस आई साहेबांकडे भेटण्याकरता आले, आणि बंधू राज आलेले म्हटल्यानंतर आई साहेबांनी स्वयंपाक तयार केला. तुकोबरायांना घरी बोलून घेतलं आणि सांगितलं की माझ्या भावासोबत तुम्ही जेवायला बसा. आणि आपलं धर्मशास्त्र हे सांगतं, पंगत छोटी असो पंगत मोठी असो किंवा पंगत केवढी असो, पंक्तीच्या पहिल्या ताटावर घराच्या मालकानं बसाव. काय म्हणतं शास्त्र? पंगत छोटी असो पंगत मोठी असो केवढी पण पंगत असो, पंक्तीच्या पहिल्या ताटावर घराच्या मालकानं बसायचं असतं. आणि मग जगद्गुरु तुकोबऱ्या जेवायला बसले, आणि सोबत आई साहेबांचे भाऊ जेवायला बसले. आणि बसल्यानंतर आई साहेबांनी वाढून द्यावं, तुकोबरायांनी खावं, आणि आई साहेबांच्या भावाने मात्र कोणतीच वाढ घेतली नाही. जेवढं ताटात वाढलेलं होतं बळजबरीनं खाल्ल्यासारखं आई साहेबांना वाटलं, आणि ते त्या दादानं बळजबरीनं खाऊन संपवलं. जगद्गुरु तुकोबरायांनीही जेवण तृप्त झालं आणि हात धुतला. त्यानंतर आई साहेब जेवायला बसल्या, आणि जेवणाचा पहिला घास घेतल्यानंतर आईच्या लक्षात आलं कशाच घातलं नाही, म्हणजे आपण मीठ नाही घातलं म्हणून माझ्या भावाला जेवण गेलं नाही. आणि मग त्या जगद्गुरु तुकोबरायांना बोलायला लागले की माझा भाऊ उपाशी पोटी इथून गेला, तुम्हाला सांगता आलं नाही का? तुकोबरायांनी सांगितलं काय खातो आम्ही,
आम्ही काय खातो याचं भान आम्हाला नाही, आम्ही कोण आहे याचं भान आम्हाला नाही, आम्ही कुठे आहे याचं भान आम्हाला नाही. आम्ही आमच्या आत्मानंदामध्ये स्थित आहे. म्हणजे सारं जग चवीच्या ठिकाणी जाग आहे. आपल्याला काय आवड, मीठ आहे का, साखर व्यवस्थित आहे का, या ठिकाणी अडकलेले बाकीचे, म्हणजे अन्नाच्या ठिकाणी जागे असलेले बाकीचे आणि महात्मे मात्र त्या अन्नाच्या ठिकाणी झोपलेले. म्हणजे एका अन्नाच्याच ठिकाणी झोपलेल्याच नाही, रस नावाचा विषय हा अन्नात आहे, त्या रसाच्या ठिकाणीही झोपलेले, रूपाच्या ठिकाणीही झोपलेले. जगातील बाकीच्या व्यक्ती, जगातील इतर व्यक्ती इतर सुंदर वस्तू बघतात, मात्र संत त्या परमात्म्याकडे बघतात. एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तर इतर जण इतर ठिकाणी जागेत, मात्र महात्मे हे परमात्म्याच्या ठिकाणी जागे. तो कसा आहे, भगवंत म्हणतात आपूयमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे शांतिमाप्नोति न कामकामी. भगवंत म्हणतात जसा समुद्र हा अचळ अमर्याद आहे, निरंतर भरलेला आहे. मग त्या समुद्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या नदी येतात आणि त्या समुद्राला येऊन मिळतात, तो समुद्र वाढतही नाही आणि कमी होत नाही. तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे शांतिमाप्नोति न कामकामी. भगवंत म्हणतात त्या पद्धतीनं यम प्रविशन्ति सर्वे, जे सर्व माझ्या ठिकाणी समर्पित झाले. जशी नदी तिचा उगम डोंगरावर झाला, डोंगरावरून त्या कड्या कपाऱ्यावरनं वाहत 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 पठारावर आली, पठारावरनं वाहत 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 रस्ता करत गाडाच्या मैदानात उडवत लोकांचा उद्धार करत पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जसं ज्ञानोबरांनीच म्हणलेले की ते गंगेचं उदक वाटेने जात असताना जात नाही, पोखीत तिरीचे पादप वाटेच्या झाडांना पोषण करत वाटेनं जो भेटेल त्यांना जलदान करत येत 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 तिथपर्यंत आलं. पण त्याचा शेवट कोण आहे, त्याचं ठरलेलं ध्येय कोण आहे, तर त्याचा ठरलेलं ध्येय हा समुद्र आहे. आणि तो समुद्र जो आहे तो हलत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तसा जो महात्मा आहे तो महात्मा सशांती मापनोति न कामकामी, एकदा शांती स्थितीला प्राप्त झाला की त्यानंतर काम पूर्ण झालं काय, काम अपूर्ण राहिलं काय, काही मिळालं काय, काही न मिळालं काय, काहीही अडचण त्या व्यक्तीला येत नाही. पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैशी अक्षोभता सागरी अखंडित. भगवंत पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी. अर्जुना, अजून एका पद्धतीनं तुला हे समजून सांगता येईल. कसं? जैसा अक्षोभता सागरी अखंडित, ज्याप्रमाणे सागराची काय तर शांतता अखंड स्वरूपाने आपला जो समुद्र आहे तो शांत आहे. जरी सरिथा ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नो हे इष्यत मर्यादा नसंडी. जर संपूर्ण नद्यांचं पाणी सरिता ओघ समस्त, एक दोन नद्या नाही, समस्त म्हणजे जेवढ्या काही नद्या आहे तेवढ्या नद्या पूर्ण होऊन मिळत, एकत्र होऊन जरी त्या समुद्राला येऊन मिळालं तरी अधिक न हे शत, तरी तो जास्त होणार नाही. असं किंवा जर वर्षाकाळ संपला आणि ग्रीष्म काळ काही दिवसानंतर सुरू झाला तर मात्र तो समुद्र कोरडाही होत नाही ना, तरी ग्रीष्मकाळी सरिता
शोषून जाती समजता परी न्यून हे पंडुसुता समुद्र जैसा. भगवंत किंवा ग्रीष्म काळ आला की त्या ग्रीष्माच्या ऋतूमध्ये काय केलं जातं तर संपूर्ण नद्या नाले जिथं जिथं काही पाणी आहे ते पाणी सगळं शोषून घेतलं जातं. आता त्या समुद्राला नद्या आल्या म्हणून पाणी त्याचं वाढतही नाही आणि सगळ्या नद्यांचं पाणी यायचं बंद झालं म्हणून तो समुद्र आटतही नाही. पैसे प्राप्ती सिद्धी तयाची क्षोभणा ही बुद्धी आणि न पवता न बाधिती अधृती तया ते. भगवंत म्हणतात तैसा प्राप्ती पुरुषी त्याप्रमाणे प्राप्त असणाऱ्या पुरुषानं जर रिद्धी सिद्धी जरी प्राप्त करून घेतल्या तर क्षोभ नाही बुद्धी तर त्याच्या बुद्धीत कुठल्याही प्रकारचा विकल्प येत नाही आणि न पवता न बाधिती अधृती आणि जरी मिळालं नाही तरी देखील अधृती त्यांच्यात निर्माण होत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाती वेरी किनला विजय तरी अंधारी कोंडील तो. सांग काय सांग. सूर्याच्या घरी प्रकाश काय वातेवरी सूर्याच्या घरात प्रकाश हा काय वातेच्या दिव्यावर आहे का किनला विजय तरी अंधारी वेंगुळेल तो. जर सूर्यदेवाच्या घरी उजेड करण्याकरता जर प्रकाश नेला नाही तर तो प्रकाश न नेल्यामुळं सूर्य अंधारात कोंडला जाईल का तर नाही. देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जस सूर्याच्या पुढं त्या दिव्याची किंमत नाही त्या दिव्याच्या प्रकाशाची तुलना होऊ शकत नाही त्याचप्रमाणे महासुखामध्ये आत्मानंदामध्ये जोडली नाही त्याला ह्या रिद्धी सिद्धीचं कुठल्याच प्रकारचं काहीच घेणं देणं नाही. जो आपलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालविने बिल्लाचे महर्षी वाल्मिकी. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे आणि त्या सुंदर घराच्या जीवावर तो इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो स्वर्ग लोकातल्या राजवाड्यांना तो इंद्राच्या घराला पाबळे म्हणे म्हणजे नीच समजायला लागला. तो केवी म्हणजे पालविने भिल्लाचे असा जो आहे म्हणजे जो स्वतःच घर त्याचं एवढं चांगलं आहे की त्याच्या पुढं त्याला इंद्रदेवाचं घर पिक्क वाटतं तर ती व्यक्ती एखाद्याच्या अंगणात काम करेल का. किंवा ती व्यक्ती जर इंद्रदेवाच्या सामर्थ्याला कमी समजत असेल इंद्रदेवाला तुटकं समजत असेल तर तिला प्रसन्न करण्याचं सामर्थ्य भिल्लाच्या एका छोट्याशा पालामध्ये आहे का. जो स्वतःच्या घराच्या मोठ्यापणामुळे इंद्र लोकाला नाव ठेवतोय तो काय झोपडीमध्ये रमवान होणार आहे का. जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी नशेवी तैसा स्वसुख अनुभवावी न भोगी रिद्धी. जस जो पिण्याच्या बाबतीमध्ये अमृताला नाव ठेवतो की मी अमृत ग्रहण करणार नाही तो जैसा कांजी न ठेवी तो कांजीचं कुठल्याच प्रकारचं सेवन करत नाही तैसा स्वसुख अनुभवावी न भोगी रिद्धी. त्याचप्रमाणे जसं तुम्ही बघितलं की जो अमृताचं ग्रहण करतो तो कांजी म्हणजे भातावर येणारं जे पाणी आहे त्या उरलेल्या पाण्याला कांजी असं म्हटलं जातं. तर तो अमृताला नाव ठेवत असल्यामुळं तो कांजीचंही सेवन करत नाही. त्या पद्धतीनं जो स्वतःच्या सुखात रममाण झालेला आहे तो रिद्धी सिद्धीचा भोग घेत नाही. पार्था नवल हे पाही
जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. भगवंत म्हणतात अर्जुना, पार्थ नवल हे पायी, पार्थ हे नवल बघ काय, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, ज्या ठिकाणी स्वर्गातून मिळणाऱ्या सुखाचा देखील उल्लेख नाही किंवा त्याला त्या पद्धतीने लेखण्यात आलेलं नाही, त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी काही प्राकृत होती. अरे रिद्धी सिद्धी तर या पृथ्वी लोकावर कोणाला मिळतात. आजही या भारतवर्षामध्ये 5-10 माणसं जरी कमीत कमी असतील की त्यांच्याजवळ रिद्धी आणि सिद्धी उपलब्ध आहे. भगवंत म्हणतात अरे ज्यांना स्वर्ग लोकाचाच तिरस्कार केला किंवा ज्याला स्वर्ग लोकच मान्य नाही, ती व्यक्ती काय तुमच्या रिद्धी सिद्धीला, काय तुमच्या असणाऱ्या त्या सामर्थ्याला मोजणारे. विहाय कामान्य सर्वान पुमाम शरती निस्पृह निर्ममोह निरहंकार सशांती मधी गच्छति. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखळा, तोची स्थिर प्रज्ञो भला ओळखतो. ऐसा आत्मबोध हे तोषला, अशा पद्धतीने स्वतःच्याच आत्म्याच्या आनंदानं जो तुष्ट झालेला, ते तोषला, जो परमानंदाच्या आनंदानं पुष्ट झालेला आहे, तो स्थिर प्रज्ञ, तो स्थिर बुद्धी महात्मा आहे असं तू समज. तो अहंकारा तेज बडूनी सकळ काम सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. त्याचं वागणं कसं आहे तर तो महात्मा तो अहंकारा ते दौडूनी, तो अहंकाराचा त्याग करतो, सकळ कामना सांडूनी सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा तृष्णा या टाकून देते. विचारे विश्वाची होऊनी विश्वाची माझी, आणि विचारे म्हणजे विचारा विश्व होऊनी विश्वाची माझी, विश्व असताना देखील ती माझी मला. ऐसी ब्राह्मी स्थिती पार्थ नयना प्राप्य विमुह्यते, स्थित्वा श्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण वृच्छति. अर्जुना, अशी ब्रह्मस्थिती जी प्राप्त झाल्यानंतर एकदा त्या ब्रह्मनिर्वाण असणाऱ्या स्थितीला तो महात्मा प्राप्त झाल्यानंतर कधीही त्या पदावरून तो खाली येत नाही. ते पद सोडावं त्याला लागत नाही. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, ही निस्सीम असणारी ब्रह्मस्थिती आहे जे अनुभविता निष्काम, जिचा अनुभव घेतला असता जी कशी तर ती निष्काम स्वरूपाचे, पातले परब्रह्म अनायासे. ते परब्रह्म जे ते ह्या स्थितीत होतं आणि ते परब्रह्म प्राप्त होत असताना कसं अनायासाने ते प्राप्त होतो. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आरण शके चित्ता प्राज्ञा जया. जे चिद्रूपी मिळता आणि देहांतीची व्याकुळता, जे चिद स्वरूपाला मिळत असताना ब्रह्मस्वरूपाला मिळत असताना देहाची व्याकुळता आणि आड न ठकवू शके चित्त. देहाची व्याकुळता आड ठकवू न शके, देहाची व्याकुळता ही त्याच्या देहाच्या म्हणजे त्याच्या चित्ताच्या त्या प्रज्ञ स्वरूप असणाऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये ते येत नाही. त्याची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. तीच असणारी ही स्थिती आहे जी स्वमुखाने श्रीपती म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्या स्त्रीचा मालक म्हणजे आई साहेब लक्ष्मीचा तो मालक आहे म्हणून त्याला श्रीपती म्हटलं जातं. आई साहेब लक्ष्मीच्या नावावरून देवाला भरपूर नावं पडलेले आहे. श्रीनाथ, श्रीपती, लक्ष्मीपती, लक्ष्मी वल्लभ,
लक्ष्मीकांत, लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नाव ज्यांचं आधी आहे ते, त्याच्यानंतर श्री नाव ज्या शब्दाच्या आधी आहे श्रीराम. श्री शब्दाचा अर्थच होतो आईसाहेब लक्ष्मी. तर तो श्रीपती, श्रीचा मालक सांगत अर्जुनाप्रती, त्या अर्जुनाला सांगतोय. आणि हे असं संजयो म्हणे. तर हा संजय धृतराष्ट्राला सांगतोय. काय सांगतोय? ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता अमुचिया काजा आले उपपत्तिया. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले, असं कृष्णाचं वाक्य ऐकलं. तेच अर्जुने मनी म्हणितले, तेच अर्जुनाने मनात म्हटलं, आता अमुचिया काजा किरा आले उपपत्तिया. आता माझ्याच मनासारखं होईल असंच सहजगत्या माझ्या समोर आलं, या भगवंताच्या तोंडातून निघालं. कसं? जे कर्म जात आगवे, येथ निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे. म्हणून या अर्जुन प्रसन्न झाला. का प्रसन्न झाला? अर्जुनाला मनातल्या मनात वाटायला लागलं की हा भगवंत असं बोलला की या भगवंतानं वर निष्कामता सांगितली, कर्मरहितता सांगितली असं अर्जुनाला वाटलं. आणि आता कर्मच करायचं नाही, म्हणून आता मला जे वाटत होतं ते आलं. का? कर्मजात आगवे आणि इथं निराकारिले देवे. देवाने कर्माचा निषेध केला, देवाने कर्म करायला काय सांगितलं नाही. आणि मग कर्मजात जर देवानं निराकारलं तर आता सहजगत्या मी झुंजावं, मी युद्ध करावं, हे आता काही राहिलं नाही. आणि मग आता देवाच्या बोलण्यावरून अर्जुन प्रसन्न झाला. आणि मग तो ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धर उवाईला, आता प्रश्न करील भला अशंकोनी. असा श्री अच्युत भगवान श्रीकृष्णाचंच एक नाव आहे अच्युत. अ म्हणजे नाही आणि च्युत म्हणजे स्थानावरनं खाली येणे. अच्युत म्हणजे जो कधीच त्याच्या स्थानावरून खाली येत नाही. हा एक सोडला तर बाकी सर्व च्युत आहे, हा एकटाच अच्युत आहे. बाकी कोणतंही स्थान असू द्या ते स्थान सोडावं लागणार आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला ज्याचं त्याचं स्थान सोडावं लागतं. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुनो, किंवा आपण सतत ऐकत आलो, येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणजे ज्याला त्याला ज्याची त्याची जागा एक न एक दिवस सोडावी लागणार आहे. ब्रह्मदेव जरी झाला तरी तो त्याच्या पदावरनं एक न एक दिवस च्युत होणार आहे, हे ठरलेलं आहे. मात्र विष्णू परमात्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग परमात्मा हा काय तर हा अच्युत आहे. म्हणजे जो त्याच्या जागेवरून कधीच हलत नाही, ते त्याचं ठरलेलं स्थान आहे, तो जागेवरून हलत नाही असं नाही. तर तो नाही अशी जागाच नाही, नवे नवे तो जागेवर आहे असं नाही, सर्व जागाच त्याच्यात आहे. आता हे असं कसं सर्व जागा त्याच्यात आहे? जसं भारतात महाराष्ट्र आहे का महाराष्ट्रात भारत आहे? काय? भारतात महाराष्ट्र आहे. भारतात महाराष्ट्र आहे. तसं हे सर्व ठिकाण, हे सर्व स्थान, हे सर्व स्थानावर तो आहे असं नाही, त्याच्यावर हे सर्व स्थान आहेत. म्हणून तो कोणत्याच पदावरून च्युत होत नाही, म्हणून तो अच्युत आहे. आणि ऐसा अच्युताची या बोला आणि चित्ती धनुर्धर व्हायला. भगवंताच्या बोलण्यावरून अर्जुनाला जरा बरं वाटलं. आणि बरं वाटलं म्हणून आता प्रश्न करील भला अशंकोनी. आता साशंक मनाने आशंका घेऊन तो आता काय करणार आहे तर प्रश्न करणार आहे. पण तो प्रश्न कसा करणार आहे? आशंकित होऊन करणार आहे. तो प्रसंग असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू भ्रांतहीनू. भगवंत म्हणतात तो प्रसंग कसा आहे? मौली ज्ञानोबरायांची गोड भाषा आहे. मौली ज्ञानोबरा म्हणतात तो प्रसंग असे नागरू, अत्यंत
सूत्रबद्ध असा असणारा तो प्रसंग आहे, जो सकळ धर्मासी आगरू, सर्व धर्माचं ते आगर आहे. जसं आपण बघितलेलं असेल की बस जे आहेत एसटी त्यांचं काय असतं, आगर असतं. ते आगर म्हणजे काय, सर्व गाड्या हिंडून फिरून आल्यानंतर शेवटी त्याच जागेवर येतात. तसं सर्व धर्मांचं हे काय, सकळ धर्मासी आगरू, सर्व धर्माचं हे आगर आहे. की विवेकामृत सागरू प्रांतहीनू, का विवेक रूपी अमृताचा प्रांतहीन असणारा सागर आहे. काय तो प्रसंग म्हणजे कोणता प्रसंग, ज्यावेळेस अर्जुन देवाला विचारेल आणि देव अर्जुनाला सांगेल तो प्रसंग म्हणजे कोणता, तर तिसरा कर्मयोग नावाचा जो तिसरा अध्याय, तो प्रसंग तो कोण कोणाला सांगणार आहे. माऊली म्हणतात, जो आपण सर्वज्ञ नाथू, निरुपता होईल श्री अनंतू, ते ज्ञानदेव सांगेल मातू, निवृत्ती दासू. जो आपण सर्वज्ञ नाथू, जो स्वतः सर्वज्ञ नाथ असणारा भगवान परमात्मा, तो कसा आहे, निरूपिता होईल अनंतू, जो स्वरूपानं अनंत आहे. आणि ते जे सांगितलं ते कोण सांगणार आहे, ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. आणि तो प्रसंग कसा घडला, काय घडला, हे कोण सांगणार आहे, तर निवृत्तीनाथांचा दास असणारे ज्ञानदेव सांगणार आहेत. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे सूक्ष्म संवादे सांख्यो नाम द्वितीयोऽध्यायः इति श्री ज्ञानदेव रचितायां महाभारत दीपिकायां द्वितीयोऽध्यायः. अध्याय क्रमांक 3. ओम श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. ज्याचं आपण वर्णन ऐकलं की तो प्रसंग सेनागरू सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू अर्जुनाला उपदेश करत असताना माऊली म्हणतात, तो प्रसंग अत्यंत गोड आहे, तो प्रसंग धर्माचा आगर आहे, तो प्रसंग विवेकामृतानं युक्त आहे. असा तो प्रसंग म्हणजे गीतेचा तिसरा अध्याय. आणि त्या तिसऱ्या अध्यायात भगवंताला अर्जुन पहिल्या श्लोकात प्रश्न विचारतोय, भगवंता अरे तुझं नेमकं मत तरी काय आहे, तू बोलतोय की कर्म करणं चुकीचं आहे, कर्माचा त्याग करायला तू सांगतो आणि परत मला त्याच कर्माच्या ठिकाणी अवलंबतो, असं काय तू करतोय देवा, का आम्हाला व्यामोहात टाकतोय. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले त्यांनी केम्या परिसदे कमळापती. मग अर्जुन त्यांना म्हणायला लागला, काय म्हणतोय अर्जुन देवाला, ऐका देवा तुम्ही जे वाक्य बोलले, देवा तुझे वाक्य बोललो ना बाबा, ते निकेम्या परसले, मी ते चांगल्या पद्धतीने ऐकलं. कमळापती आई साहेबांचाच पती असल्यामुळे त्याला कमळापती म्हटलं जातं. ते तर कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित उदरी. या नियमाप्रमाणे भगवंता तुझे म्हटला ते तर कर्म आणि करताना उरेची ना पाहता, तू म्हणतो तसा जर विचार केला कर्म आणि करता उरेची ना, ते जे उरलेच नाही असं तुझं जर निश्चित मत असेल, तरी माते केवी श्रीहरी मनशे पार्था संग्राम करी ये राजसी ना महाघोरी करमी सुता. तर माते केवी श्रीहरी, तर मला का बरं श्रीहरी तू असं करतो, मनसे पार्था संग्राम करी, स्वतः तर यावं युद्ध करत नाही, मला काय म्हणतो युद्ध कर संग्राम कर. ये लाजशी ना महागोरी करमी सुता, तेव्हा तुला लाज नाही वाटत का. करमी सुता, मला अशा कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त करायला, मला घरदान करायला, मला त्या माझ्यांशीच लढवायला, कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त करायला लाज असती ना, तेव्हा तुला लाज वाटत नाही का. म्हणजे महाराज भक्तांचा अधिकार आहे, अर्जुन काय सामान्य समजू नका. विश्वमोली ज्ञानोबराय काही सामान्य नाही. देवाची काय काढली या शब्दामध्ये लाज,
लाज सीना महागुरी करून सुद्धा अर्जुन म्हणतोय देवाला बेधडक म्हणतोय देवाला देवा अरे असं काम करत असताना मला अशा घोर कर्माच्या ठिकाणी माझं नियोजन करत असताना मला या ठिकाणी प्रवृत्त करत असताना देवा तुला लाज नाही वाटत का अगा कर्म तुची अशेष निराकार मज करवी हिंसक का करविसी तू त्या तूच सर्व प्रकारांनी विशेष पद्धतीनं काय करतो तर कर्माचं निराकरण करतो कर्म निराकरण त्या कर्माचं करतो आणि मग तरी मी हिंसक काय करू कुठून तेव्हा असं हिंसक हे वापर करून घेतो तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानून हे दिशी कर्मदेशा आणि एक नाही कर्म याची विचारे ऋषिकेशा तू फक्त एवढा विचार कर म्हणजे पाहिला का अर्जुनाचा अधिकार आहे देवाला सांगतोय देवा आणि हिंसा करविता हास्य आणि स्वतः तर देवा करतो असा असणार बाप तो आम्हाला करायला लावतो व्यामी श्रेणी व वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे तदेकं वदलिष्यत्य येन श्रेयो हमाप्नुयाम् अर्जुन म्हणतोय देवा अरे तू एकदा आम्हाला असं सांगतोय ना तुझ्या असं दोन बोलण्यामुळं आमच्या बुद्धीत मोह निर्माण झाला तर एकम वद निश्चित्य तेव्हा निश्चित कर आणि एकच बोल आणि काय एक बोल येन श्रेय हमाप्नुया आणि ज्याच्यामुळं आम्हाला श्रेयाची प्राप्ती होईल असं काहीतरी देवा एकच बोल देवा तू आची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनिते काय करावे आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे अर्जुन म्हणतोय देवा तू आची ऐसे बोलावे तेव्हा तू जर असं बोलायला लागला तरी आम्ही नेन ते काय करावे मग आमच्यासारख्या येड्या धड्यानं देवा काय करायचं आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे तेव्हा आता सगळं विवेकाचं बाजूला गेलं असं समज हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला आम्हा दिवासा आत्मबोधाचा हा गा उपदेश तरी ऐसा अरे तेव्हा मी तुला उपदेश विचारला होता आणि उपदेश जर असा असेल मग तरी अपभ्रंश तो कैसा मग बुद्धीचा झालेला अपभ्रंश तो अपभ्रंश तरी दुसरा काय आता पुरला आम्हा दिवासा आत्मबोधाचा देवा आता आमचा केलेला खटाटोप केलेलं ते आगाऊ काम ते आत्मबोध प्राप्ती करता तो रिकामा आम्ही खटाटोप केला वैद्य पथ्य वारुणी जाये जरी आपणची विषसूये तरी रोगी कैचे निजिये सांगे मज भगवंत म्हणतात एखादा वैद्य आहे आणि त्या वैद्यानं एखाद्या असणाऱ्या रुग्णाची पेशंटची नसत चेक केली आणि चेक केल्यानंतर त्या व्यक्तीला पिण्याकरता जर विष दिलं तर ती व्यक्ती जगू शकत नाही का तर त्या असणाऱ्या वैद्यानंच त्याला ते विष दिलं तर आता तो स्कॅन्डल सांगा बरं मला किंवा जैसे आंधळे सुईजे आव्हाटा का माझवणवी जे मरकटा तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा कसं जैसे आंधळे सुईजे आव्हाटा जसं एखाद्या एखादं माकड आहे तर माकड हा जगातला सर्वात शांत प्राणी बरोबर ना तुमच्या कसं शांत आवाज तुटतोय महाराज ऐका ना आवाज तुटतोय समजलंच नाही तुम्ही काय बोलले ते का माझवण दिजे मरकटा माकडाला माझवण दिलं मी म्हणत होतो की माकड हा शांत प्राणी ना आवाज येतोय का आता व्यवस्थित आवाज आला तुमचा व्यवस्थित पण मध्येच कोणतरी बोललं त्यामुळे सगळं स्पीकर बंद करायचं कोणाचं आहे का माझ
लाजवं नदी जे मरकटा, जे माकड आहे ते माकड एक तर आधीच शांत बसत नाही आणि त्या माकडाला त्यातले त्यात जीव येईल असा पदार्थ खाऊ घातला. तैसा उपदेश हा गोमटा गोडावाला आम्हा, त्याप्रमाणे देवा हा तुझा उपदेश आम्हाला झाला ते का देवा, ती आधीची काही नेणे वरी कवळलो मोहेने, श्रीकृष्णा विवेक या काळाने कुशीला तुझ. अर्जुन म्हणतो देवा हे बघ, एक तर मला आधीच काही कळत नाही आणि मला काही कळत नाही म्हणून मग मी गोंधळत होतो, कारण की कवळीलो मोहेने मला एक तर आधीच कळाना, त्यात मोहाने मला कवळून घेतलं आणि श्रीकृष्ण विवेक या कारणे पुसेला तुझ. आणि ह्याच कारणामुळे देवा, ह्याच कारणामुळे मी तुला विवेक विचारला, ह्याच कारणामुळे मी तुला प्रश्न विचारला आणि तू तुझी एकीकरणाही येतो उपदेशा माझी गवाही, तरी अनुसरले काही ऐसे करावे देवा. अरे तुझ्याकडे प्रश्न विचारायला आलो तर तुझं एक नवलच आहे बाबा, इथं उपदेशामध्ये शिकावं. अरे इथं उपदेशामध्ये सगळं गोंधळ आहे, तरी अनुसरले काही ऐसे की जे देवा, रे जे तुझ्याकडे तुझ्या शरणागतीत आलंय, तुला मार्ग विचारतोय, त्याला असे मार्ग सांगायचे राहत्या का वाकडे तिकडे, हे कर का ते कर का, असं कर का तसं कर. आम्ही तनु म्हणू जीवे तुझ्या बोला उटंगावे आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हण. अर्जुन म्हणतो देवा आम्ही तनु म्हणू जीवे, आम्ही तनु म्हणजे शरीराने, म्हणू म्हणजे मनाने आणि जीवे म्हणजे आम्ही सर्वस्वाने तुझ्या बोला ओटंगावे. आणि देवा तू जे बोलशील ते करतो देवा, आम्ही फक्त तोंडाने तू म्हणशील ते करतो असं नाही, पूर्ण शरीराने तू म्हणशील ते करतो. फक्त शरीराने करतो याच्यात विशेष नाही, आम्ही आमच्या मनानेही तू म्हणशील तेच करतो आणि एवढंच काय आमच्या जीवानं सुद्धा तू म्हणशील तेच देवा करतो. आणि तू आजच्या इच्छा करावी तरी सरले म्हणे, आणि तू जर असं करायला लागला देवा तरी संपलं समज ना, संपलं असंच म्हण सरळ सरळ. आता ऐस्या परिबोधसी तरी निके आमासी करसी, येथ ज्ञानाची असं काहीसी अर्जुन म्हणे. आता अर्जुन देवाला वाकडं बोलतोय. अर्जुन देवाला म्हणतो देवा आता ऐस्या परिबोधशी तरी निके आमा करशी. तेव्हा असं असतं तुझं चालू राहिलं ना तर तू आम्हाला आता चांगलं ज्ञान देणार आहे. याचा ज्ञानाची आस काहीशी अर्जुन म्हणे. तेव्हा तुझा बोध असा आहे ना, आम्हाला आता ज्ञानाची आशा करणं सोडून द्यायचे. तरी ये जाणीवेचे किर सरले परी आणि काही एक असे झाले हे डोगरले मला माझे. अर्जुन म्हणतो देवा अरे ते तर गेलंच गेलं, पण अजून एक झालं. काय झालं? जे कितीही डोगळलेले माणूस माझे, अरे देवा जे माझं स्थिर झालेलं मन होतं ते तर डोगळून गेलं ना आता. आणि देवा तुझं कसं आहे माहिती का, देवीची श्रीकृष्णा तुझे चरित्र काही निजे, जरी चित्त पाहाशी माझे हे नेमिशे. त्याच्याच बरोबर देवा तुझं मन काही कळत नाही बाबा. कधी कधी तुला परीक्षा घ्यायची राहते आणि त्याच्यामुळे तुझ्याबद्दल आपल्याला काही कळत नाही बाबा. तू हा असा कसा आहे, तुझा स्वभाव चरित्र काही निजे देवा, तुझ्याबद्दल काहीच पटकन बोलता येत नाही. तर तू माझं मन चेक करतोय ह्या प्रसंगातून की हा नेमका कसा आहे, हा नेमका काय ना. तरी झकवीत आहासी माते की तत्वची कथिसी ध्वनिते, हे अवगमिता निवृत्ते जाणवे ना. कद्यावा तू कोड्यात बोलतोय, झकवीत आहासी माते मला येड्यात काढतो कद्यावा तू. की तत्वशी कथित ध्वनिते का तू गुप्त रूपानं, ध्वनित रूपानं म्हणजेच गुप्त रूपानं काय करतोय तर एखादं तत्व, एखादा सिद्धांत, एखादा प्रमेय तू ते सांगतोय का देवा ध्वनित अर्थाने. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेक सांगावा मराठाजी. अर्जुन म्हणतो देवा आता मी तुला एकदाच सांगतोय बाबा, असं हे गोंधळातलं गोंधळात बोलू नको, मला स्पष्ट विवेक सांग आणि तो पण शुद्ध मराठीत सांग. मी अत्यंत जड असे परी ऐस्याही निके परियसे, श्रीकृष्णा बोलावे तू तैसे एकनिष्ठ. अर्जुन म्हणतो देवा मी अत्यंत जड असे, मी अत्यंत जड असा व्यक्ती आहे. परी ऐस्याही निके परिसे, परंतु मला देखील चांगल्या पद्धतीनं ते समजलं पाहिजे. श्रीकृष्ण बोलावे तू तैसे एकनिष्ठ, तू त्याचप्रमाणे त्याच पद्धतीनं काय कर तर
आम्हाला तत्व सांग, पण कसं सांग तर एकनिष्ठ राहून सांग, एका विषयाला धरून सांग. कसं? देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. देवा बघ, रोग्या जर बरी करायचं असेल तर त्याला बरी करण्याकरता औषध द्यावं लागतं, पण ते जर औषध जर गोड असेल तर मग ते अजून जास्त चांगलं. तैसे सकळार्थ भरित, तत्वरी तत्व तरी सांगावे उचित, परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तत्व जरी सांगायशी उचित, उचित अशा प्रकारचं तत्व सांग. परिबोधे माझे चित्त जया परी, माझ्या चित्ताला ज्या पद्धतीनं बोध होईल त्या पद्धतीनं ते तू काय कर तर मला सांग. देवा तुझा ईसा निज गुरु, आजी अर्थधने का न करू, येथ भीड कवणाची धरू, तू माया आमुची. देवा तुझ्यासारखा निजूर भेटला तरी आता जे पाहिजे ते मागून घेऊ नको का? या ठिकाणी भीती कोणाची धरू? तू माया आमुची, तू आमची आई आहेस. हागा कामधेनूचे दुबते, दैवे झाले जरी अपयते, तरी कामणे जे का तेथे वाणी की जे. जर कामधेनू नावाची गाय जर भेटली तर त्या व्यक्तीला काही कमी पडणार आहे का? जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुल्याने सुरवाडे. इच्छा विना जर चिंतामणी नावाचा दगड हातात आला तर त्यानं जी इच्छा केली ते त्याला मिळणार आहे. म्हणून आता त्याला संकट कोणत्याच प्रकारचं राहिलेलं नाही, त्याला पाहिजे तो ते मागू शकतो. देखा अमृत सिंधू ठाकावे, मग तहाना जरी फुटावे, तरी सायास का करावे, मागिले ते. अमृताच्या सागरावर जायचं आणि अमृताच्या सागरावर गेल्यानंतर काय करायचं तर थकल्यामुळं तहानेनं जीव सोडून द्यायचा, मात्र ते अमृत प्यायचं नाही. एवढंच जर असं वाया घालवायचं होतं तरी सायास का करावे, मागिलं ते. तर ते मागचे सायास का करावे. ऐसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती झाला शेजारी. तसा भरपूर जन्माच्या साधनेनंतर देवा तू आज आम्हाला सापडलेला आहे, आणि तो सापडलेला आहे तर आम्ही फायदा घेतो. तरी आपुली सवेशा, कान मागावाशी परेशा, देवा सुकाळ हा मानसा पाहाला असे. देवा त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या सोयीनं आमच्या इच्छेप्रमाणे तुझ्याकडे आम्ही काय करतो, जे पाहिजे ते मागून घेतो. देवा सुकाळ हा मानसा पाहिला असे. देवा आम्ही हा सुकाळ बघितला, देवा आम्ही हा शुभ काळ बघितला. देखे सकाळ आरतीचे जे आले, आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. सकाळ आरतीचे जे आले आणि आजी पुण्य यशाशी आले, आज सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि माझं सर्व पुण्य यशाला आलं. माझ्या मनात जे होतं ते आज विजय झालं. जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. तेव्हा हे सगळं झालं का? तू परम मंगळाचं धाम आहे, सकळ देवामध्ये तू उत्तम आहे, आणि असा तू आम्हाला स्वाधीन आहे म्हणून हे सगळं झालं. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरूलाही, स्तन्या लागून पाही जियापरी. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला जास्त वेळ ताटकळ ठेवत नाही, जास्त लांब ठेवत नाही, त्याला लगेच पानापासते, तैसे देवा तू ते पुचित असे आवडे ते, आपुलेने आरते कृपानिधी. त्याप्रमाणे आम्हाला जे जे आवडतं ते जे विचारू वाटतं ते कृपानिधी आम्ही तुला विचारतो. तरी पारित्रिकी हित आणि आचर्यता तरी उचित, हे सांगे एकनिश्चित पार्थ म्हणे. तो अर्जुन म्हणतो देवा हे बघ आमचं परलोकात कल्याण होईल आणि आचर्याकरता जो मार्ग उचित असेल तो एक मार्ग सांग, असा अर्जुन म्हणतो. तो मार्ग कोणता आपण पुढच्या प्रवचनात बघूया. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शिवंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती आहे, तरी ऋणते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते पिणवित असे. देवा तुला विनंती आहे बाबा, तरी कमशेने केले कमशेने केले इथं माझे उरले ते प्रयत्न. आता विश्वास नके देवे येणे वाक्यते तोषावे दोषोनी मज द्यावे प्रसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडू या सत्य मिरती वाढू होता परस्परे पडो मित्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे मानसिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त हो मंडळी भेटतो तया होता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती निरूके भजतो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजे विशेषे लोके द्रष्टा दृष्ट विजय हो वावेजी हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे ज्ञान देव सुख्या झाला येणे